तर तुमची प्रकृती पाहिली जाते. कफ, पित्त किंवा वात प्रकृतीनुसार योग्य ती तेल, जसं सहचर तेल, महानारायण तेल किंवा दशमूलादी तेल, ही तेल आहेत तुमच्या प्रकृतीनुसार ती चूज केली जातात. आणि काढ्याचं पण त्यानुसार कॉम्बिनेशन ठरवलं जातं तुमच्या प्रकृतीनुसार, की दोषांनुसार कोणते काढे, कोणते चूर्ण हे तुमच्यामध्ये सगळ्यात चांगलं काम करतील वेट लॉस करण्याचं. जसं कफ प्रकृतीमध्ये तुम्ही त्रिफळा वापरू शकता. पित्त प्रकृतीमध्ये तुम्हाला मुस्ताचा जास्त वापर करायचा आहे आणि वात प्रकृतीमध्ये तुम्ही एरंडमुळाचा जास्त वापर करू शकता. ही चूर्ण तुमच्या काड्यामध्ये वापरली जातात, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम एन्हान्स होणार आणि त्यामुळे तुमचा वेट लॉस करण्यासाठी त्याचा जास्त चांगला फायदा तुम्हाला व्हायला चालू होतो. मिनिमम किती दिवस तुम्ही वेट लॉससाठी बस्ती पंचकर्म करायला पाहिजे? कमीत कमी 15 दिवसाचा कोर्स, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 7 दिवस असं सलग 3 ते 4 महिने तुम्ही बस्ती चिकित्सा घेऊ